मुंडा उलगडला एक क्रांतीचा धगधगता झरा. जगलाच्या वाटेवर एक नाव म्हणून ऐकू येतं, स्वातंत्र्याच्या मातीशी बोलणारा आपला बिरसा मुंडा. 15 नोव्हेंबरला दरवर्षी आपण जनजातीय गौरव दिन साजरा करतो, कारण हाच तो दिवस ज्या दिवशी भूमिपुत्र बिरसा मुंडा या देवदत्त योद्ध्याचे जन्म झाले. 15 नोव्हेंबर 1875 उलीहातू या छोट्याशा गावातील एखादी झोपडीत जमलेला हे बालक पुढे संपूर्ण आदिवासी समाजाची धरती आबा बनले. त्यांच्या जन्माची कहाणी साधी असली तरी त्याचे कार्याच्या अवघ्या 25व्या वर्षी ब्रिटिश सत्तेला भीषण आव्हान दिले आणि आदिवासी समाजाला जल जंगल जमीनच्या हक्कासाठी लढायला शिकवले. ते म्हणजे धरती आबा, म्हणजेच पृथ्वीचे पिता म्हणून ओळखले जाणारे बिरसा मुंडा. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सध्याच्या झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील उलीहाटू गावातील एका मुंडा कुटुंबात झाला. त्यांनी सुरुवातीला सागरा येथील शाळेत शिक्षण घेतले. मिशनरी शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, परंतु लवकरच मिशनरीचे आदिवासी धर्मांतरणाचे धोरण लक्षात आल्यावर त्यांनी चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना, आज 15 नोव्हेंबर जननायक बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस. बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावी झाला. इंग्रज सरकारच्या विरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात 1895 साली मोठा लढा उभा या गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सबू मुंडा आणि आईचे नाव कर्मी हातू होते. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव होता, त्यामुळे तरुण वयातच